आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालन्याला बियाण्याची राजधानी म्हणून ओळखले जाते। फळ आणि पालेभाज्या बियाण्यांचे संशोधन आणि उत्पादन करणाऱ्या कलश सीड्सने आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे। त्यामुळेच आज देश-विदेशातील शेतकरी आणि बियाणे विक्रेते पीक प्रात्यक्षिक पाहायला येतात। खरं तर या कलश सीड्सचं बियाणं सुरेश अग्रवाल यांनी लावलं, परंतु त्याचा वेल करण्यासाठी खत पाणी घातलं ते त्यांचे चिरंजीव समीर अग्रवाल यांनी। आणि आता फळ लागलेली पाहतायत ती समीर अग्रवाल यांचे चिरंजीव जतीन अग्रवाल। म्हणजे या परिवाराची ही तिसरी पिढी आता या बियाणे उत्पादन आणि संशोधनात कार्यरत आहे। सध्या कलश सीड्सचे पीक प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे। आपल्या रोजच्या आणि स्थानिक बाजारात जो भाजीपाला पाहायला मिळत नाही तो इथे पाहायला मिळतो। शेवग्याच्या शेंगा एवढी लांब मिरची, हातभर दोडके, भले मोठे काशी फळ, नवीन संशोधनाची फुले, लांबच लांब परंतु जमिनीला टेकल्यामुळे वाकडी झालेली वांगी आणि या सर्व उत्पादनाचे कुतूहलाने व्यावसायिक दृष्टीने निरीक्षण करणारे शेतकरी आणि बियाणे विक्रेते इथे हजेरी देत आहेत। कलश सीड्सच्या या प्रवासाबद्दल बियाणे रुजविणारे सुरेश अग्रवाल सांगतात, मी फक्त बी लावलं, त्याला वटवृक्ष यांनी केलं माझ्या मुलांनी। आता तुमची तिसरी पिढी जतनच्या नंतर पुढे काम करते। काय सांगाल या सगळ्या विकासाबद्दल, या प्रवासाबद्दल? असं आहे की जर तुमचे उद्देश चांगले असले आणि तुम्ही जर मेहनतीने काम केलं तर काम न कळत वाढत जातो। एकंदरीत आत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला? प्रवास चांगला राहायलाच पाहिजे, कारण आमची नीतिमत्ता चांगली आहे। भारताचा किसान जे आमचं स्लोगन आहे की भारत का किसान सुखी हो, त्याच्याकरता आमचे सर्व प्रयत्न आहे आणि यश मिळत आहे। पूर्ण यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। आत्ताच्या अन्नधान्य किंवा फलोत्पादनाबद्दल तुमचे काय विचार आहेत आणि त्याच्यात समाधानी आहात का? आपल्याकडे जे रिसर्च होतं आहे त्याच्यात आजची काय परिस्थिती आहे? असं आहे की थोडं वेळ लागलं, पण जेव्हा हे क्रॉप वगैरे शेतकरी लोक बघतात तर त्यांना एक नवीन प्रकारचं प्रोत्साहन मिळतो। एक तर असं आहे, एक कोल्हापूरचे शेतकरी आले होते 2 वर्षापूर्वी, मी त्यांना मिरची दाखवत होतो की ही मिरची एकरी हिरवी मिरची 13 टन देते, तर तो म्हणाला साहेब मी 15 टन काढली आहे। तर शेतकरी जर त्यांना चांगलं बी मिळालं तर ते एकदम चांगली प्रगती करू शकतात। निश्चितच कलश सीड्समुळे जालन्याचे नाव जगाच्या नकाशावर ठळक अक्षरात दिसायला लागले आहे। दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज, जालना। अशा बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com।